नगर परिषद निधी अपहार प्रकरणी माजी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष डोहे आक्रमक। गडचांदूर नगर परिषदेचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक अधिकारी येमाजी धुमाळ यांनी कोणताही ठराव न घेता मार्च 2025च्या दरम्यान पूर्णपणे बोगस व ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवून नगर परिषद निधीचा अपहार केल्याचा आरोप करत सदर प्रकरण गंभीर असून याविषयी नगर परिषदेने ठराव घेऊन धुमाळ विरोधात पोलीस तक्रार दाखल करावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना पाठवलेल्या संपूर्ण कागदपत्रांद्वारे केली आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी शेतजमीन भाडे तत्वावर घेण्याच्या नावाखाली कोणताही ठराव न घेता पूर्णपणे बोगस व ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवून नगर परिषदेचा 90,000चा अपहार केल्याची बाब एक सुज्ञ नागरिक म्हणून माजी नगरसेवक डोहे यांनी नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिली आहे। बघा काय म्हणाले डोहे। कोरपणा लाईव्हसाठी गडचांदूरवरून सय्यद डोहे, गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष। गडचांदूर शहरामध्ये नगर परिषदला माहे नोव्हेंबर 2024 ते एप्रिल 2025च्या दरम्यान या नगर परिषदला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून येमाजी धुमाळे कार्यरत होते व फरवरी 2025 रोजी नगर परिषदचा कार्यकाळ संपल्याने नगर परिषदला प्रशासक लागले व यांचीच प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी येमाजी धुमाळेचे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा पुरेपूर गैरवापर करून खोट्या निविदा दाखल करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे, निधीचा अपहार केला आहे। मार्च 2025च्या दरम्यान नगर परिषदचा ठराव न घेता यांनी नगर परिषदला घनकचरा डेपोकरिता भाडेतत्वावर शेतजमीनबाबत निविदा काढल्या व त्या निविदामध्ये आपल्या हितचिंतकाचेच नावाच्या निविदा भरल्या, जेव्हा की त्या निविदा प्रपत्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या नाही, त्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे पॅन कार्ड नाही, त्यांचे जमीनचे सातबारे नाही, असे असतानासुद्धा त्या निविदा समितीने ते सदरची निविदा अपात्र ठरवायला पाहिजे होतं, परंतु यांचं सर्वांचं संगनमत असल्याकारणाने यांनी ते निविदा पात्र ठरवल्या व त्यातील आपल्या एका हितचिंतकाच्या शेतकऱ्याच्या नावाने 90,000 रुपयाची निविदा पास केली व ज्या 17/3/2025 रोजी स्थायी समितीने दर निश्चित केला व त्याच दिवशी त्यांना कार्यादेश दिला, त्याच दिवशी स्वीकृत पत्र दिलं व त्याच दिवशी त्या भाड्या रकमेचा धनादेशसुद्धा दिला आणि धनादेशसुद्धा देताना त्यांनी मूळ मालकाला न देता त्या मूळ मालकाच्या मुलाच्या नावाने दिला, जेव्हा की ते बेकायदेशीर आहे। त्या शेतमालकाकडून करारनामा लिहिला, त्या करारनाम्याचा स्टॅम्प आहे, तो स्टॅम्पसुद्धा बोगस आहे। स्टॅम्प करारनामा लिहिला 15/3ला व दर निश्चित झाला 17/3ला, म्हणजे दर निश्चित व्हायच्या पूर्वीच त्यांचा करारनामा लिहिला। इथं कुठतरी यांच्या संगनमत झालं या कागदपत्रावरून स्पष्ट होत आहे। आणि दुसऱ्यांदा जो चेक दिला 6 महिन्याचा 45,000चा, तो चेक मूळ मालकाला दिला आणि त्या जमिनीमध्ये घनकचरा टाकण्याच्या ऐवजी शासकीय जागा शिल्लक होती त्याच्यात कचरा टाकण्यात आला। हा सर्व गोष्टी यांनी निव्वळ आपल्या पदाचा आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि त्या निधीचा अपहार केला, त्या निधीत म्हणजे भ्रष्टाचार केला। अशा प्रकारचे काम केल्यामुळे मी आता सत्ताधाऱ्यांना, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांना मी सर्व पुराव्यानिशी पोस्टाद्वारे निवेदन दिले व मागणी केली का एक विशेष सभा बोलवा, त्या विशेष सभेमध्ये येमाजी धुमाळ यांच्या या प्रकरणाची चौकशी व एफआर दर्ज करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आज नगर परिषदेला जे निवडून जनतेने दिले आहे त्यांचं कर्तव्य नगर परिषदेचा विकास, शहराचा विकास सोबतच नगर परिषदेच्या मालमत्तेचे निधीचे जतन करणेसुद्धा यांची जबाबदारी आहे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडावे। जर समजा यांनी विशेष सभा लावत नसेल व एफआर दर्ज करत नसेल, कुठतरीही येमाजी धुमाळेच्या पाठीची पाठराखण करत आहे असे समजून मला यांच्या विरोधातसुद्धा न्यायालयात दाद मागावं लागेल। आता नवीन जो निविदा भरले म्हणजे टेंडर काढले 3-3 महिन्यापूर्वी टेंडर ओपन झालेलं नाही, कारण त्याच्यामध्ये बीट अधिकचे आले। यांना हितचिंतक लोकांना काम द्यायचं असल्याकारणाने इतर निविदाधारकावर दबाव आणून त्यांच्याकडून काहीतरी पत्र लिहिणे, त्यांना कागदपत्र जे पुरवठा करा
पुरवायला पाहिजे ती न पुरवता त्याची अपात्र करणे अशा पद्धतीचे काम करून आपल्या हितचिंतनाला काम देण्याचा हा प्रयत्न चालत आहे. तो